ते ठिकाणी जिथे आहे ना बॉर्डर मूवीची सुद्धा शूटिंग झालेली आहे. इकडे युद्ध झालेलं आहे. म्हणजे टँक आहे ना हे पाकिस्तानी टँक आहे. आता हे जे दिसतंय ना हे पूर्ण युद्ध स्थळ आहे. नोत माता मंदिराच्या तिथे आलेलो आहे आणि हे भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरचं मंदिर आहे. तर आम्हाला बघायला जायचंय भारत पाकिस्तान बॉर्डर. तर काही फायनली आपण पोहोचलोय भारत पाकिस्तान बॉर्डरच्या तिथं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आज आपण चाललोय लोंगेवाला म्हणून एक प्लेस आहे जिथं बॉर्डर मूवीची शूटिंग झाली होती. तिथं भरपूर साऱ्या गोष्टी पण बघण्यासारख्या आहे. त्याच्यानंतर तनोत माता म्हणून एक मंदिर पण आहे, आपण तिथं पण जाणार आहे. तर चला आपण पूर्तता करू. सगळ्यांनी नाश्ता पण केलेला आहे. नाश्ता पण एकदम मस्त होता. मी तर लवकर उठलो होतो. मी आणि अक्षय, बाकीची गँग नंतर उठली, त्यांचं आवरलं आणि आता पुढच्या प्रवासाला आम्ही आता पूर्तता करतोय. ऍक्च्युअली वी आर लेट. आम्ही ना पहिलेच लेट झालोय. आता 10 वाजले. आम्हाला ना तसं 7-7:30 निघायची प्लॅनिंग होती. जाऊ दे आता, लेट पण थेट, आता लवकर जाऊ. बाकीचे मेंबर रेडी ना सगळे? अरे भाऊन ते कुठे गेले ऋत्विक? ते चला म्हणा. तर आता ना आम्ही लोंगेवाल्याच्या तिथे आलेलो आहे आणि या साईडला बघा ना टँक आणि ते दिसतंय. आता ते आर्मीवाले भैया सांगताय गाडी कुठं पार्क करायची कुठं नाही. मग आपण मध्ये जाऊ. आता एकदा ना आपली गाडी पार्क करून देऊ. इकडे ना पार्किंगची त्याची पण सोय केलेली आहे. आणि हेच ते ठिकाणी जिथे ना बॉर्डर मूवीची सुद्धा शूटिंग झालेली आहे. परत भरपूर सारे जे आर्मीवरची मूवी असताना त्याची पण शूटिंग इथं होत असते. इकडे ना फायटर विमान आहे बघा आणि टँक ते पण आहे. तर आता ना आम्ही इथे एंट्री वगैरे केलेली आहे. आपण आलो ना तर आपल्या गाडीचा नंबर वगैरे रजिस्टर करून द्यावा लागतो. कारण हे जो पूर्ण एरिया आहे ना हा आर्मी एरिया आहे आणि आर्मीचं तिथे कसं असतं, सगळे रेस्ट्रिक्शन असतात, सगळ्या नियमांचं कायद्यांचं पालन केलं जातं, कारण आपल्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. आता ही बघा ही टँक आहे. आपण GTA वाय सिटी मध्ये नव्हतं घेत का टँक? की राहत होती नगरला. हा 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 ते मामा होते, त्यांनी आपल्याला सगळं दाखवलं होतं. आपण आतमध्ये बसलो. नगरला पण खूप मोठं टँकचं म्युझियम आहे. वर्ल्ड मधला एक नंबरचं. यस, वर्ल्ड मधलं एक नंबरचं. ऋत्विकने आणि मी बघितलेलं आहे. आणि आपण आता जेवढे टँक बघतोय ना ते सगळे यूज केलेले, म्हणजे इंडियन आर्मी मधले यूज झालेले जे टँक आहे ना तेच या ठिकाणी ठेवलेले, म्हणजे सगळे रिअल वाले. ही जी ना ही टँक गन आहे. या साईडला पण एक टँक गन आहे, ह्या साईडला पण एक टँक गन आहे. आणि जे शहीद झालेले आहे ना त्यांचे या ठिकाणी स्मारक पण आहे. ह्या साईडला पण आहे, ह्या साईडला पण आहे. ही ब्राउनिंग मशीन आहे. हे जे टँक दिसतंय ना हे 1968 ला यूज झालेलं आहे. 1971 आहे ना, म्हणजे जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा याचा वापर पण झालेला आहे. म्हणजे हेच तर टँक आहे. असे आपण जेव्हा बॉर्डरला वगैरे येतो ना किंवा अशा जेव्हा लोकेशन बघतो ना, असं प्राऊड फिलिंग होती भारतीय असल्याची. म्हणजे तिथं नेहमीच होती, प्रत्येक सेकंदाला होती, बट आता जरा जास्त होतीये. हे जे विमान दिसतंय ना हे सुद्धा यूज केलेलं आहे, माहितीये का? लडाखू विमान म्हणता याला. या साईडला पण एक विमान आहे, त्यांनी असं मस्त वरती हँग केलेलं आहे त्याला. जे इथले रिअल इव्हेंट आणि जे रिअल मेमरीज आहे ना त्याचे काही इकडे फोटोज पण आहे. चला आपण आता ते फोटोज बघू. हे बघा असे फोटो लावलेले या ठिकाणी. इकडे ना आता लोंगेवाला युद्ध स्थळ पण आहे, आपण तिकडे जाऊया. ही एंट्री आता इकडे युद्ध झालेलं आहे. म्हणजे पहिले जे टँक आहे ना हे पाकिस्तानी टँक आहे. हे तेव्हा आहे ना डिस्ट्रॉय केलं होतं आपल्या इंडियन आर्मीने. तर ते टँक जप्त करून या ठिकाणी लावलेलं आहे. इकडे ना ऑडिओ व्हिज्युअल थिएटर आहे. इथे आहे ना 15 मिनिटाची डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा दाखवणार आहे. बट आपले सगळे मेंबर येत नाही तोपर्यंत म्हटलं इकडे फिरून घेऊ आणि मग सगळे सोबत आले की मग बघायला जाऊ ना. हे पूर्ण युद्ध स्थळ आहे. कोई सिख, कोई जाट, कोई मराठा, कोई गोरखा, कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी. रस्ता बनवलेला आहे त्यांनी. नशे ऑडिओ पण ऐकू येत आहे बघा, बंदुकीचे आवाज ह्याच्यातून. या ठिकाणी बंकर पण आहे. ही टोपी बघा, म्हणजे हेल्मेट, आणि हे लाकडाचं आहे. ओरिजिनल बंकर आहे, माहिती का? इथं पण एक छोटं बंकर आहे. आजूबाजूला पूर्ण वाळू आहे बघा. जेवढ्या जागेत युद्ध झालं होतं ना ती पूर्ण जागा आपण बघू शकतो. पण काही टँक ठेवलेले आहे. इकडे ट्रक आहे. जिथं ऑडिओ व्हिज्युअल थिएटर आहे ना तिथं आलेलं आहे. हे बघा बेहतर है, लेकिन कभी कभी ऐसे हालात बन जाते हैं. त्यांनी जी डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली ना ती इतकी भारी, तुम्ही का असं अंगावर काटा येतो आणि किती प्राऊड फील होतं आपण भारतीय असल्याबद्दल ना. लोंगेवालाचं जेव्हा इथे युद्ध झालं होतं ना ते सगळ्यात मोठं युद्ध होतं. पाकिस्तानचे 200 लोक मारले होते आणि तेव्हा आपल्या भारतातले 2 जवान शहीद झाले होते. आणि पाकिस्तानचं एवढं मोठं नुकसान झालं होतं माहिती आहे का? म्हणजे तेव्हा आपल्या देशांच्या वीरांनी आपलं खूप संरक्षण केलं होतं आपल्या देशाचं. म्हणजे ओव्हरऑल जे पूर्ण देशातच म्हणता येईल. इकडे एक शॉप पण आहे जिथे अशा भरपूर साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहे. म्हणजे आर्मीचं जॅकेट वगैरे भरपूर सारं आपण इथून खरेदी करू शकतो. भरपूर अशा एस्थेटिक गोष्टी पण आहे ज्या घरात आपण डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून यूज करू शकतो. आम्हाला घ्यायचं होतं पण तिथं आहे ना ऑनलाईन पेमेंट नाही आहे, त्यांना कॅश लागत आहे.
तर आता ना आम्ही इथं सगळं फिरलेलो आहे. आता आम्हाला तनोत माता मंदिरात जायचंय, पण अक्षयला ना काहीतरी घ्यायचंय वाटतं. तिथे ना भरपूर साऱ्या गोष्टी. एक जॅकेट मला पण आवडलं होतं, पण ऐन वेळेवर कॅशच भेटली नाही. मग माझा मूड ऑफ होऊन गेला. म्हटलं जाऊ दे आता. मग आता जाऊ दे, अक्षयला काय घ्यायचं ते घेऊन टाकू. चल, मला जीवावर आलं होतं, बसला असतो मी गाडीत, तुझ्यामुळे यावं लागतंय. इथे लिहिलेलं आहे भारत का आखरी कॅफे ना. या ठिकाणी किचन पण घेतलेलं आहे आणि विमान घेतलेलं आहे. त्यात घड्याळ पण आहे. या साईडला घड्याळ आहे. दाखव काढ एक मिनिट. तूच घे ना. हे दे. भारी आम्ही ना आता तनोत माता मंदिराकडे चाललेलो आहे ना. आता सगळीकडे वाळवंट आहे इकडं. आणि कोणत्याच आमच्या सिम कार्डला नेटवर्क नाही ना. एअरटेलला आहे ना, जिओला आहे, कोणत्याच सिम कार्डला नेटवर्क नाही इकडं. Lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. तर आता ना आम्ही तनोत माता मंदिराच्या तिथं आलेलो आहे आणि हे भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरचं मंदिर आहे, म्हणजे शेवटचं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे ना, हे 828 ला निर्माण झालं होतं. म्हणजे 1819 कसं राहतं तसं 828 ला तयार झालं होतं. ह्या मंदिराला ना सैनिकी प्रोटेक्शन पण आहे आणि सैनिकांची देवी म्हणून पण या मंदिराला ओळखलं जातं. मंदिराचा इतिहास पण लिहिलेला आहे. त्यानं आम्ही मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. चलो जल्दी. शांतता आहे मस्त इथं. हे फुटले नव्हते बरं का. अटॅक केला होता ना पाकिस्ताननी, तरी बॉम्ब इथं फुटले नव्हते. मंदिराचं काहीच नुकसान नव्हतं झालं. जेव्हा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं ना, तर हे जे मंदिर आहे इथं अटॅक झाला होता, तरी पण या मंदिराचं काहीच नुकसान नव्हतं झालं. तर ते बॉम्ब ते त्यांनी तसेच ठेवलेले, म्हणजे बारूद वगैरे. वेपन डिस्प्ले लिहिलेलं आहे. हा, इकडे वेपन्स ठेवलेले आहे. तर आम्हाला बघायला जायचंय भारत पाकिस्तान बॉर्डर. त्यासाठी खूप सारी प्रोसेस आहे. या ठिकाणी आधार कार्ड, RC लागतं गाडीचं आणि ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे पाहिजे असतं. तीच प्रोसेस चालू आहे. पहिले फॉर्म घ्यावं लागतो, त्याच्यानंतर सगळ्यांचे आधार कार्ड, नाव, मोबाईल नंबर टाकावं लागतं आणि मग ते इथं सबमिट करावं लागतं. मग ते परमिशन देतं. बघू, आपल्याला परमिशन भेटलीत, मग आपल्याला बॉर्डर पण बघायला जायचंय. आपल्याला ना परमिशन भेटलेली आहे. चला, किती किलोमीटर इथून बॉर्डर? चला मग जवळ आहे. फायनली आपण आता भारत पाकिस्तानची बॉर्डर बघणार आहे. चला, ड्रीम पूर्ण होतंय. चला, आता मज्जा येणार आहे. आता मी गाडी चालवतोय, ऋत्विक पण पुढे आलेला आहे, कारण आम्हाला ना भारत पाकिस्तानची बॉर्डर जरा जवळून बघायची आहे. आणि आता चेक पोस्ट आहे, आपल्याला आता पुढे जायची परवानगी भेटलेली आहे. आता आम्हाला मध्ये जायला एंट्री भेटलेली आहे. इकडे उंटा बघा, फक्त 20 किलोमीटर बॉर्डर आहे इथून. आपल्याला जाताना ना 1-2 चेक पोस्ट लागलेले. आय थिंक मला असं वाटतं अजून पुढे चेक पोस्ट भरपूर असणार आहे. आता आपल्याला ना 2 चेक पोस्ट लागलेले. बघू आता पुढे अजून चेक पोस्ट आहेत का. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. तर काही फायनली आपण पोहोचलोय भारत पाकिस्तान बॉर्डरच्या तिथं. अरे पाकिस्तान जवळ आहे, साईडलाच आहे. भारत माता की जय. चला, आपण आता बॉर्डर बघू. ही बॉर्डर आहे, म्हणजे मे बी पुढे जाऊ दिलं पाहिजे आपल्याला. इथे लिहिलेलं पण आहे, वेलकम टू इंडो पाक बॉर्डर. तेव्हा तिकडे बॉर्डर दिसती, ती जाळी, ती त्या जाळ्याच्या दिसतंय ना, ती बॉर्डर आहे पूर्ण. पुढं पण जाता येतं, पण वेगळं परमिट काढावं लागतं वाटतं काहीतरी परमिशनचं. बट आम्हाला ते काही माहित नव्हतं. बट जाऊ दे, आपण इकडनं बॉर्डर बघू शकतो. म्हणजे त्याच्या पुढे नाही जाऊ शकता गेटच्या, बाकी इकडनं तर बघू शकतो म्हणजे कम्प्लिटली. ते ना 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ऍक्टिव्हिटी होत असेल, त्यासाठी आहे. पुढे ना आता आपण वरती जाऊ शकतो या टॉवरच्या आणि तिथून वरतून बघू शकतो. तिथे इंडियन फ्लॅग पण लावलेला आहे. ती जी दिसतीये जाळी, ती कम्प्लीट बॉर्डरची लाईन आहे. ते जे कॅम्प दिसतंय ना बॉर्डरच्या पलीकडं, ते पाकिस्तानचं कॅम्प आहे आणि हे इंडियन कॅम्प आहे, इंडियन फ्लॅग सहित. तर एक जवान पण दिसतोय. कितली भारत पाकिस्तानची बॉर्डर. चला आता जायचं. चलो. तर आता आपण पूर्तता करणार आहे आपल्या घराकडे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरला. आता पण आम्हाला खूप जास्त ट्रॅव्हल करायचंय, खूप जास्त स्टॅमिना लागणार आहे. तर आता आहे ना भाऊला गाडी चालवू दे, भाऊ पण जोपर्यंत स्टॅमिना आहे तोपर्यंत, आणि नंतर मग मी गाडी चालवायला घेतो. बाय बाय. ते तुला ना ते सूट नाही आलेलं. काय हे ना शर्ट, त्याच्यामुळे तुझा ना डल डल चेहरा दिसतोय असा. हा, तर मग सोडून दे मला. जा इकडे निघून जाय तू पण. सांगितलं ना नीट तरी ऐकत नाही. हा, ऐकतो सांग. अरे तुला हे टॉप, हे काय. हा, टॉप घालतो मी. चला, आपल्या गाडीने पण बॉर्डर बघितली आहे. गाडी लकी तू.
आपल्याला इथून जो प्रवास करायचा आहे ना आपल्या घराकडे तो 1400-1500 किलोमीटरचा आहे. आणि म्हणजे आपण आता जर दुपारी निघालो, आताच्या टाइमला निघालोय, उद्या ह्या टायमाला आपण पोहोचू तिथं, ते पण जर नॉन स्टॉप गेलो तर, नाही तर जास्तच वेळ होणार आहे. तर आता आम्ही रामगड मध्ये थांबलेलो आहे. एकदा सगळ्यांना आहे ना जेवण वगैरे करू देऊ, म्हणजे कारण आता आपल्याला नॉन स्टॉप जावं लागणार आहे. फक्त सीएनजी आणि पेट्रोल एकदा टाकून घेऊ. व्हेज अंगारा भाजी आलेली, ती कशी जळजळ करतीये, खालून काहीतरी टाकलेलं आहे त्यांनी, गरम आहे कोळसा टाकलेला आहे. आता आहे ना पोटभर जेवण पण झालेलं आहे. चला आता पुढच्या प्रवासाला पूर्तता करू. चलो ब्रदर, चलो जोश आहे ना? एकदम जोश आहे. बापरे. तर काही आम्ही घरी चाललो होतो ना, तर अशी गंमत झाली. कालच्या ब्लॉगच्या आम्ही कमेंट वाचत होतो, त्याच्यात एक कमेंट अशी होती, ती कमेंट वाचून अक्षयचं हृदय तुटलेलं आहे. तेव्हा कसं रडतोय अक्षय या ठिकाणी. रडू नको अक्षय, अक्षय रडू नको भाव, रडू नको, मी तुझ्या पाठीशी. त्याला एक कमेंट होती की तू सेम सूरज चव्हाण सारखा दिसतो म्हणे, पण असं काही नाहीये. सूरज चव्हाण हँडसम दिसतो. गर्वाची बात आहे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण सोबत कम्पेअर केलं मला, एक अभिमानाची गोष्ट. छान आहे, दोघं पण छान आहे, पण मला ते लॉजिक कळलं नाही. अशी कमेंट कसं काय असू शकते की हा सूरज चव्हाण सारखा दिसतो? मला ते नाही कळलं. नाव सरनेम सेम आहे ना, चव्हाण. अरे पण जाऊ दे, तो बिग बॉस जिंकला भावा. बिग बॉस तू काय जिंकला रे? लिंबू चमचा तर जिंकलाय का गणपतीच्या वेळेस? लिंबू तर पडून जात होतं याच, लिंबू चमचा पण नाही जिंकेल. जिंकेल बाबा, लिंबू चमचा जिंकेल का? काहीतरी जिंकेल. जिंकल म्हणतोय तो, जिंकलं काय ते सांग. जिंकेल ना बाबा. अरे जिंकलेलं काय? लोकांचं मन जिंकेल. मन मन जिंकशील का? सूरज चव्हाण ट्रॉफीपेक्षा मन हे राहतं, महत्वाचं राहतं, माहिती का? मन जिंकेल मी सगळ्या लोकांचं. अच्छा, ट्रॉफी जिंकू नाही शकत म्हणून टारे पेपर आले. त्याला माहिती ट्रॉफी तर जिंकू नाही शकत कोणती, त्याच्या मन जिंकला आता डायलॉग मारून जातो. पण मला ते कमेंट मागचं लॉजिक नाही कळालं. ती ज्यांनी कमेंट केली होती ना, त्यांनी परत एकदा कमेंट करा, हा खरंच सूरज चव्हाण सारखा दिसतो का? आम्ही पण विचारत पडलो, पण सूरज चव्हाण हँडसम दिसतो लिटरली, है ना रे? अक्षयपेक्षा पण सुंदर दिसतो. काय वाटतं अक्षय? दिसतो, एक नंबर दिसतो बाबा. बिग फॅन नाही, दिसण्यावर काही नसतं, पण स्वभाव चांगला आहे त्याचा. म्हणजे बिग बॉसचे एपिसोड मी जास्त बघितले नाही, पण जेवढं बघितलं ना, माणूस आतापर्यंत मी बघितला नाही, छान आहे. एकदम साधारण होता, ते होता मस्त. त्याने त्याचा जो साधेपणा दाखवला ना, तो त्याचा मोठेपणा ठरला. ऍक्च्युअली भारी होता. सूरज चव्हाण मोठा भाऊ, अक्षय त्याचा छोटा भाऊ. बट अक्षय किती प्राऊड फील होता की सूरज चव्हाण त्याचा भाऊ नाही. पण मग सूरज चव्हाण एक बिग बॉस मध्ये दाखवून दिलं की म्हणजे साधेपणा पण किती उंच लेवलवर जाऊ शकतो. म्हणजे इतके दिवस लोक त्याला हसत होते, त्याच्या व्हिडिओवरती निगेटिव्ह कमेंट करत होते. मग आज तो फेमस झाला तर लगेच सगळे लगेच त्याचं नाव घेते, त्याला सपोर्ट दाखवत होते. मला माहिती अर्ध्याच्या वर लोकांचा सपोर्ट होता ना, तो त्याच्या फेमला बघून होता. पण जेव्हा ज्याला निगेटिव्ह कमेंट करत होते का, त्या निगेटिव्ह कमेंट मध्ये हे पण लोक असतात. असं असतं, माणसाची जर वेळ चांगली आली ना, तर जे आपल्याला नाव ठेवते ना, ते बी आपल्या सोबत येऊन जाते. जे आपल्याला नाव ठेवते पाहुणे रावळे, ते पण नंतर म्हणते आमच्या ओळखीचा आहे बरं का तो, आमचा पाहुणे आहे बरं का तो. म्हणजे अशी रिअलिटी राहते. त्यासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे, नाव इम्पॉर्टंट आहे, फेम इम्पॉर्टंट आहे ना. बिग बॉसला आता विनंती करू, भांडू नका. आता आहे ना, हे जे सदस्य होते ना ते बिग बॉसच्या घरातले, त्याच्यावर भांडताय की हा माझा फेवरेट होता, ते माझा फेवरेट होता. माझा तर सूरज चव्हाण होता आणि डीपी दादा फेवरेट होते, कारण डीपी दादा जवळचे मित्र आहे. आणि अक्षयचं कोण फेवरेट होतं माहिती का? अंकिता. म्हणजे आमची अंकिता दोन फेवरेट. सूरज चव्हाण आता बोलला नाही बरं का, आता म्हणे अंकिता फेवरेट होती म्हणे. अंकिता दोन फेवरेट होती माहिती का? मला तर सगळेच कंटेस्टंट आवडले. निक्की पण आवडली. निक्की मध्ये सीझन काय होते ना, तर मला अभिमानाचं हे वाटलं होतं. काय वाटलं होतं? अभिमानाचं, कारण की माझे दोन्ही आवडते टॉप 3 मध्ये गेले, पण नंतर टॉप 2 मध्ये तो अभिजित आणि आला सूरज चव्हाण आला, तेव्हा थोडा धगधग व्हायला लागला. मग सूरज चव्हाण जिथला एवढा भारी वाटलं माहिती का? टॉप 3 मध्ये अंकिता कुठे होती? नव्हती रे. 5 मध्येच गेली ती. 3 मध्ये निक्की होती. 3 मध्ये निक्की अरे होती. निक्की पहिले चाललेली. अरे अरे थर्ड मध्ये निक्की होती, अभिजित सावंत होता. आता आहे ना यांचा वाद लागलेला या ठिकाणी, कशावर ना भांडायला भिडते. मजा आली पण. आणि मी असं पण कमेंट बघितलं ज्याच्यात असं लिहिलेलं होतं की संकेतची जागा अक्षयने घेतली म्हणे. हे पण खरं असू शकतं का? काय वाटतं रे? हा, ते तर मी तुला पहिल्याच दिवशी बोलले होते. अक्षय कितीचं चॅलेंज होतं? 500ची. थांबा थांबा. टॉप 3 मध्ये निक्की. यांची काहीतरी चॅलेंज चालू आहे. यांची ना चॅलेंज चालू आहे आता. अभिजित टॉप निक्की 3 मध्ये. आणि हे होतं अजून ऋत्विक, सूरज होता. तू अमेरिकेत पाहिलं की नाही भाऊ बिग बॉस? छोटा पुढारी सूरज चव्हाण, त्यांच्यामुळे बघितलं. निक्की तांबोळी, अजून कोण होतं? अभिजित सावंत, पॅडी, अजून कोण होतं? धनंजय पवार, आपला इथलचा अरबाज पटेल. कोण होता? थांब ना, याच्यावर वेगवेगळे जीव राहिले. याच्यात सूरज चव्हाण बी नाही. थांब, बिग बॉस सीझन 5 ना. ग्रँड फिनाले मध्ये टाकू तुला. ग्रँड फिनाले मध्ये बघणार आता बघू यांचं काय होतं. सांगा लवकर, भेटलं की नाही काही निकाल? नाही भेटलं की नाही? काल पहिले विचार 500 लावले. कोण कोण होतं फायनल मध्ये? अभिजित सूरज होता आणि निक्की होती तिसरी. बरोबर आहे.
₹500 हारला अक्षय. 500 रुपये हारला. फोन पे कर लवकर. फोन पे कर भावा आता. लोकांना बघायचं रडू नको. फोन पे कर भावा. गरीब हूँ भाई मैं. हा गरीब घेतली तोंडावर माती. डायलॉग त्याचे फोटो पण चांगले आले ना. हा भाऊ मी गरीब आहे. तेव्हा कधी दिसतो काळा दिसायला लागला ना फोटो मध्ये म्हणतो हा भाऊ मी गरीब आहे. म्हणजे कुठं पण ते गरीब डायलॉग चिटकून देतो. हा भाऊ मी गरीब आहे. मजा आली माहिती का. आम्ही ना गाण्याच्या भेंड्या करत होतो. तर तुम्ही कोणतं गाणं म्हणलं. अरे ते दोघे एका टीम मध्ये होते ना. आम्ही तिघे एका टीम मध्ये होतो पोरं. तर त्या म्हणल्या ढगाला लागली कळप आणि थेंब थेंब गळप. हा आलं आज काय ऐकलं माहिती का ग. आणि गाणं म्हणलं हो पासून हे गणराया. अक्षय कसं होईल. आपली टीम हारेल ना भाऊ. आशानी तू हातकाड खाली. आशाने आपली टीम हारेल ना. किती गोड दिसतं बघ ना. ते स्वतःला पाहता किती गोड दिसते म्हणलं. पूर्ण जैसलमेर मध्ये तर आम्हाला कुठे सीएनजी भेटलं नाही. जायच्या दिवशी पण नाही भेटलं. पण आता आहे ना बाडमेर मध्ये आम्हाला सीएनजी भेटलेलं आहे. माझ्या गाडीत आहे ना आजपर्यंत एवढं सीएनजी बसलेलं नाही. आपा 8च्या पुढे गेलेलं नाही आज डायरेक्ट. अरे बाप 10 किलो सीएनजी. आरोही गाडीत 10 किलो सीएनजी बसलं. 10 किलो. हा अरे भारी आहे ना. फर्स्ट टाइम बसलं. हे बघ 10.37 902 रुपयाचं. आता बरं लय दूर जाईल आता गाडी. आता आहे ना रात्रीचे 10 वाजले. आमचे सगळे मेंबर झोपून राहिले. फक्त आम्ही दोघं जागे. हे बघ कसे झोपले ते. चांगल्या झोपा काढून राहिले भाऊ ते. आपल्या दोघांची ड्युटी आता गाडी चालवायची. तुमची झाल्यावर माझी. तर आता ना मी मागं झोपण्यासाठी आलोय आणि मी पाठीमागच्या सीटवर झोपलोय ना. अरे बघा ते सीटांच्या मध्ये जो गॅप आहे ना तिथं खाली झोपलेली आहे. अक्षय भाई इथं बसले. निधी पुढं आणि ऋत्विक गेलाय पुढं ड्रायव्हर भाईला सोबत. चला आता मी झोपून राहतो. तर आता ना सकाळचे 5 वाजलेले आणि आपण कशी उभी राहिली. तर आम्ही सीएनजी टाकण्यासाठी थांबलो होतो. त्याचा डोरेमॉन सारखी तिची चप्पल पा कुठं पडली. ए तू चप्पल घाल का धर. एवढीशी चप्पल तिची. सकाळचे 5 वाजले. नाही दुपारचे 5. हो का. मला वाटलं सकाळचे वाजले. तर आता ना सकाळचे 7:30 वाजलेले. आता आम्ही पूर्ण वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या तिथे आहे. आता इथून नंदुरबार जवळच आहे. भरपूर प्रवास करायचा. अजून आम्हाला 350 किलोमीटर जायचंय. आता आहे ना गाडी मी चालवायला घेतो. त्या भाऊला थोडासा आराम करू देतो. कारण त्यांनी ना भरपूर गाडी चालवलेली. ते पण थकले असतील गाडी चालवून. आणि मित्रांनो आजचा व्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. कारण नेक्स्ट डेचा व्लॉग आहे ना मला लगेच चालू करायचा आहे या ठिकाणी. म्हणजे विचार करा ना आता व्लॉग एंड करायचा आहे. नंतर मला एडिट पण करायचा आहे. आणि लगेच नेक्स्ट डेचा व्लॉग सुद्धा सुरू करायचा आहे. होप सो तुम्हाला हा व्लॉग बघायला मजा आली असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. लव्ह यू अँड टेक केअर.